नमस्कार. किरण बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे. जरा गळा खराब झाला माझा. तर आज आपण शिकणार आहोत ब्लाऊज कटिंग. तर ब्लाऊज कटिंग आपण पहिले पेपर कटिंग करणार आहोत, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. आणि सर्व ब्लाऊज आपण शिकणार आहोत. जर तुमची इच्छा असेल तर, तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा. मी सगळे ब्लाऊजची कटिंग, बाह्याचे डिझाईन सगळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तशी कमेंट पण करा मला आणि एक लाईक पण करा. तर आज आपण पहिलं ब्लाऊज शिकणार आहोत, साधं ब्लाऊज. तर साध्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची मी ते पण तुम्हाला शिकवणार आहे. तर सुरुवातीपासून आपण साधे ब्लाऊजच घेऊ, म्हणजे शिकणाऱ्याला पण सोपं होईल. तर हा आहे माझा साधा ब्लाऊज आणि हे लांब बाह्याचा आहे, त्याच्यामुळं आपण छोट्या बाह्या बनवणार आहोत याच्या. तर पाठीमागूनच उंची मोजायची, कधी पण ती स्ट्रेट असते आणि ताणत नाही जास्त ब्लाऊज. म्हणजे जेवढी उंची आहे तेवढीच उंची आपल्याला भेटते त्याच्यातून. तर 13 आहे, आपण 14 घेणार आहोत. 1 इंच जास्त घेणार आहोत उंचीला, म्हणजे आपल्या शिलाईमध्ये जाईल त्याच्यामुळं. तर पाठीमागूनच घेत आहे मी. रुंदी पण, छातीचा माप पण 21 आहे. म्हणजे जे गळा मी शिवते आता त्या पद्धतीचा गळा जर शिवायचा असेल तर तुम्हाला पाठीमागूनच माप घ्यावं लागणार त्याचं थोडंसं, म्हणजे आपल्याला कमी नाही पडला पाहिजे कपडा. इथं पेपर घेतलेला आहे बघा. पेपरला छान घडी करून घ्यायची. इथं आता आपण उंची घेऊ. आपली उंची 13 होती, आपण 14 घेत आहोत. आणि तिथे एक टिक मार्क करायची पेनानं, म्हणजे आपल्याला लक्षात येते. आणि आपण गळा पण थोडासा वेगळा शिवणार आहोत, त्याच्यामुळं त्या गळ्याचं माप मी घेतलं नाही. आपण दुसरा गळा शिवणार आहोत, तो थोडासा जास्त घेत आहे मी गळा. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि शोल्डर, अंगावर जर माप घ्यायचं असेल तर ते पण कसं शिवायचं आहे मी ते तुम्हाला नक्कीच सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. अंगावर माप घेऊन तुम्हाला कसं शिवायचं. तर तिथं आपण मोंढ्याचं माप बघत आहोत. 5.5 आहे. कारण सर्वात मेन म्हणजे आपलं माप आहे. माप आपण जसं घेऊ तसं आपलं ब्लाऊज बनणार आहे. आणि जरी मला ब्लाऊज हे करायचं असेल, माप असेल आपल्याकडे, कटिंग असेल केलेली कोणाची तरी, पण तरीही आपण ब्लाऊज जवळ ठेवायचा, कारण प्रत्येक स्टेप आपण ब्लाऊज मोजूनच घेणार. तर आपण समोरचा गळा घेतलेला आहे आता, तर ते 6 आहे. तर आपण छातीचं माप घेत आहोत. समोरचं 10 आहे बघा. आणि पाठीमागून 21 भरलं तर आपल्याला ते थोडासा झुकता भाग असते, त्याच्यामुळं समोरून थोडंसं कमी असते, पाठीमागून थोडंसं जास्त असते. तर इथं आपण छातीचं माप टाकत आहोत आता. तर जिथं आपलं जेवढं माप आहे त्याच्यावर एक टिक मार्क करायची, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे माप जास्त एक्स्ट्रावाले घ्यायचे तिथं पण एक टिक मार्क करायची, म्हणजे फिटिंग करण्याच्या टायमाला आपल्याला जास्त घोळ होत नाही. पेपरवर पण करायची आणि कपड्यावर पण करायची नक्कीच.
काही प्रॉब्लेम असेल किंवा समजत नसेल काही तर नक्की कमेंट करा. आता आपण कमरेचं माप घेऊ ब्लाऊजचं, कारण हा ब्लाऊज मला एकदम परफेक्ट येतो, कुठेही चुनी पडत नाही किंवा काही घोळ होत नाही, त्याच्यामुळे मी तेच ब्लाऊज घेतला मापाला. आणि जिथं आपलं माप घेतलेलं आहे त्याच्यानंतर परत पुढे आपल्याला 1 ते 1.5 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. टक्समध्ये थोडंसं जास्त लागतंय, 1-1.5 इंच आपल्याला उंचीला पण आणि ह्याला पण, रुंदीला पण. तर आपण आता अशा लाईन करून घेत आहोत, म्हणजे आपल्या लक्षात येईल कटिंग कुठून करायची. आणि गळा आपला वर 2.5 असेल तर खाली आपण 3 घ्यायचा, वर आपला 3 असेल तर खाली 3.5 घ्यायचा, म्हणजे गोल आकारामध्ये गळा एकदम छान येते, समोरचा पण आणि पाठीमागचा पण. आणि आहे तेवढाच घेतला तर एकदम असा लंबोळ्या आकाराचा दिसते, ती चांगला दिसत नाही. तर बाजूचा पेपर आपण कटिंग करून टाकू, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल जरा. आता मोंडीच्या साईडला आपण लाईन मारून घेत आहोत. तर इथं आपल्याला 1 सव्वा इंच आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला टिक मार्क करायची. इथे जे आपण 2 लाईन ड्रॉ करतो, तर त्या 2 लाईनचं पण मी तुम्हाला सांगते पुढं, की आपण एक लाईन कटिंग करून घेतो आणि एक लाईन थोडीशी राहू देतो, कारण पाठीमागच्या भागाची आपल्याला कट करायची नाही आणि समोरची कट करायची, म्हणजे इथं आपल्याला घोळ येत नाही मोंढ्यामध्ये. आता इथं समोरचा गळा कट करायचा राहिला आहे, पण त्याआधी आपण पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग वेगवेगळा करू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठला गळा किती कट करायचा. तर आणि पाठीमागचे पण आपल्याला डिझाईन काढायची राहिलेली आहे. इथं आपण क्रॉस पट्टीचं हे घेतलेलं आहे माप. आता
आणि कोणाला जरी नवीन शिकत असताना तुम्ही, तर पहिलं तुम्ही पेपर कटिंगच करावं प्रत्येक ब्लाऊजची. आणि ती पेपर कटिंग नाव टाकून आपण साईडला ठेवून दिली तरी चालते, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला तीच वापरता येते. मग फक्त बाह्यामध्ये गळ्यामध्ये वेगळी डिझाईन करायची असेल तर करू शकता तुम्ही, पण बाकी तुम्हाला कुठलेही माप घ्यायची काही गरज नाही जर तुमचे रेग्युलर कस्टमर असतील तर. मी पेपरवरच्यासाठी करते का माप घेते की, कारण आपल्याला पुढच्या वेळेस लक्षात येईल. ब्लाऊज जवळ घ्यायची गरज नाही, आपण कपड्यावर पण करणारच आहोत. कारण जिथं आपली फिटिंग आहे तिथूनच आपल्याला आतमधलं टक्सचं माप घ्यायचं आहे. तिथं 3 आहे बघा, मोंड्याच्या साईडला आपली 10 फिटिंग आहे. तर तिथंच आपल्याला, तिथून आतमध्येच आपल्याला 3 याच्यावर हे करायचं, 3 इंचावर टक्स टाकायचा आहे. म्हणजे माप घेताना आपण अजिबात नाही चुकलो ना, तर आपला ब्लाऊज पण एकदम मस्त येते. सर्व आपली फिटिंग फिनिशिंग आपली सगळी कटिंगमध्येच आहे. तर कटिंग एकदम व्यवस्थित झाले की शिवताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. आपण हळूहळू सगळं शिकणार आहोत. वन पीस, घागरा, ड्रेस. फक्त नऊवारी साडी नाही येत मला, बाकी सगळे येते. नऊवारी साडी ती पण छोट्या मुलीची येते 10 वर्षापर्यंत. मोठ्यांची मी अजून शिवून नाही पाहिली, पण नक्की शिकवणार मी तुम्हाला सगळं. जर तुमची साथ असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा मला, आणि शिकण्याची इच्छा असेल तर नक्की सांगा. स्टेप बाय स्टेप आपण सगळं शिकू. हे आता दोन्ही भाग मी वेगळे केलेत. हे आपला समोरचा गळा आपण कट करून घेतलेला आहे. हे आपली क्रॉस पट्टी. आता हे दोन्ही साईडला ठेवून देऊ. आणि जे समोरचा भाग आपल्याला कट करायचा होता, थोडंसं 2 याच्यावर मी मार्किंग केली होती, तर ती मार्किंग आपण कट करून घेऊ, म्हणजे आपल्या समोरची फिटिंग एकदम मस्त येईल. आणि पाठीमागच्या याची आपल्याला कटिंग करायची नाही, कारण ते झुकता भाग जास्त लागते पाठीमागं, म्हणून मी ते पाठीमागची कट करत नाही.
तर मी इथे 4 इंच घेत आहे पाठीमागचा गळा. इथे थोडंसं मला पानाच्या आकाराचा गळा बनवायचा आहे आणि मी घरचा असल्यामुळे थोडंसं नवीन काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. ब्लाऊज साधाच आहे आपला, पण रेग्युलरच्या साडीला मी तशी डिझाईन करणार आहे, तर तुम्ही पण करू शकता. तर इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊ पहिला वरच्या गळ्याचा. इथे आपण पूर्ण उंची घेत आहोत आता, कारण स्केल पट्टीने तुम्हाला दाखवता येईन झाले म्हणून मी टेप घेत असते मध्ये मध्ये, आणि लाईन मारायला मला स्केलच पाहिजे. इथे पण आपण एक बॉक्स बनवून घेऊ. अशा प्रकारे मी पाठीमागचा गळा केलेला आहे. तर ही झालेली आहे आपली पेपर कटिंग. आता आपण बाहीची कटिंग करायची राहिलेली आहे. तर ही जी पेपर आपण साईडचा कट करून ठेवला होता त्याच्यातच आपण बाही कट करणार आहोत. तर इथे जर तुमचा कपडा जास्त शिल्लक असेल, तुम्हाला असं वाटत असेल की हे जेवढं आपलं बाहीचं माप आहे आणि त्याच्यापेक्षा उंची जास्त येत आहे कपड्यामध्ये, तर आपण याच्यातच 2 इंच किंवा 1.5 इंच वाढून घेऊ शकतो. तुम्हाला खालची पट्टी दुमडण्यासाठी तुम्ही इथेच पट्टी वाढून घेऊ शकता. आणि जर नसेलच कपडा तर मग फक्त बाही कट करून घ्या आणि पट्टीच्या साईडला आपण दुसरी पट्टी बनवून फोल्ड करू शकतो. इथं पण तुम्ही फिटिंगच्या जागेवर एकदम बरोबर टिक मार्क करून घ्यायची आणि तुमच्या बाहीची उंची किती आहे, साईडला फिटिंगच्या याच्यात उंची किती आहे, तुमचं सगळं एकदम बरोबर तिथं टिक मार्क करून घ्यायचं. आणि तेच टिक मार्क तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करताना त्यावेळेस पण तुम्हाला तिथं टिक मार्क करायचं, म्हणजे अजिबात तुम्हाला फिटिंगच्या टायमाला प्रॉब्लेम येणार नाही किंवा कट करायची गरज पडणार नाही किंवा कपडा जोडायची पण गरज पडणार नाही. पेपर थोडासा घडी जास्त हे होत होती, त्याची पटकन प्लेन होत नव्हता.
व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण त्याच्याशिवाय लक्षात पण नाही येणार तुमच्या, म्हणून मी थोडंसं त्याला हे पण नाही केलं, कट पण नाही केलं. बघा आपली पेपर कटिंग रेडी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.